सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेल्या भूषण गवई यांनी राज्यातल्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। सरन्यायाधीश झाल्यावर ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले, पण त्यांच्या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली। त्यामुळे गवई यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचार न पाळल्याने या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा रंगली आहे। राज्यातल्या अधिकाऱ्यांचं उन्मत्त वागणं, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्यक्रमाला दांडी, अधिकाऱ्यांना पुन्हा राजशिष्टाचार शिकवण्याची गरज। महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली। शपथविधीनंतर सूत्र हाती घेतल्यानंतर भूषण गवई 18 मे रोजी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले, पण गवईंच्या दौऱ्याकडे राज्यातल्या अधिकाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं। सरन्यायाधीश पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला। मात्र या सत्कार सोहळ्याला राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची म्हणजेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची अनुपस्थिती होती। या गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त केली। जेव्हा महाराष्ट्रातला एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येतो, तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, डीजीपी आणि पोलीस आयुक्त यांना योग्य वाटत नसेल तर याबाबत त्यांनी विचार केला पाहिजे, असं गवई म्हणाले। सोबतच राजशिष्टाचार पाळला पाहिजे असं म्हणत अधिकाऱ्यांचे कान टोचले। It's a question of respect by the other organs of the institution to the judiciary. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यावर त्यांच्या चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांनी लगबगीने हजेरी लावली। मात्र अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे आता त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतो। महाराष्ट्राचे सुपुत्र नवे सरन्यायाधीश महाराष्ट्रात मुंबईत पहिल्यांदा आले आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिथे न जाऊन त्यांचा अपमान केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। सीबीआय आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई साहेब महाराष्ट्रात आले आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा जो अपमान केला, हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला सुद्धा हा न पचणारा आहे। तर सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आले असताना ज्या पद्धतीनं त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। सोबतच मी स्वतः फोन करून सरकारच्या वतीनं त्यांची माफी मागितल्याचं सुद्धा बावनकुळे म्हणाले। या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निभवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता। काहीतरी गल्लत झाली, पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे। मी स्वतः माननीय गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी क्षमा मागितली आहे। खरं तर कोणत्याही महत्त्वाच्या पदावरचा व्यक्ती राज्यात येत असेल तर प्रोटोकॉल, राजशिष्टाचार पाळावाच लागतो। मात्र सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मुंबई दौऱ्यात अधिकाऱ्यांनी मारलेली दांडी खरंच अपमानास्पद आहे। एरवी नागरिकांच्या समस्येकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असतंच, मात्र एका सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीसोबत हे घडत असेल तर हे नक्कीच स्वीकार्य नाही। याबाबत विचार होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।